एका जंगलामध्ये एक म्हातारी आणि तिची नात राहत होती आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लूटमार करण्यासाठी येत असत. एके दिवशी लूटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सरी झाली. ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी शहराबाहेर पळू लागले. अचानक त्यांना म्हातारीची झोपडी दिसली आणि ते म्हातारीच्या झोपडीकडे गेले. म्हातारीने त्यांना रात्रीसाठी आश्रय दिला. म्हातारीने जेवण बनवले. सर्वजण जेवायला बसले आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला. प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हातारीने पैज लावली, बाहेर विजा पडत आहे. प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवून पुन्हा झोपडीमध्ये यायचे. ज्याच्या अंगावर वीज पडेल तो पापी आणि जो सुखरूप झोपडीत येईल तो पुण्यवान. प्रथम पहिला दरोडेखोर गेला. झाडाला शिवून सुखरूप झोपडीत आला. असे दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला आणि सर्वजण सुखरूप झोपडीत आले. आता पाळी आली म्हातारी आणि तिच्या नातीवर. म्हातारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले, आपण नक्कीच पापी आहोत. वीज आपल्याच अंगावर पडणार. आणि असा विचार करत असताना तिने नातीला सोबत घेतले आणि झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याच क्षणी विजेचा कडकडाट होऊन वीज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले. तात्पर्य: एक पुण्यवान माणसाच्या आश्रयामुळे आजही चार पापी माणसं जगू शकतात, पण त्याने साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.